6 महिन्यात अशी प्रचिती. एक दिवस त्यांना 21 तारखेला गेल्या एप्रिल महिन्यात पॅरालिसिस सारखा अटॅक आला. म्हणजे तोंड वाकडं झालं, डोळा पूर्ण बुडकट दिसायला लागलं, खाता येईना, शब्द जड झाले. आता एवढं पण खूप वाचले ते. थोडासाच परिणाम झाला. जर अर्धी बाजू गेली असती तर ते घरी आत बसले ते 6 महिने अंतरुणावर असते. पण महाराजांची कृपा अशी की त्याच्या आधी 1-2 महिने मला दृष्टांत झाला होता. माणगावचं स्टँड वगैरे दिसलं की सांगितलं हार्ट अटॅक येणार आहे, तू सावध राहा. म्हणून मी स्वप्न जे बघितलं मला दिसलं की असं दाखवलं की जशी काका स्टँडवर पडले आणि त्यांच्या छातीला दुखायला लागलं आणि मी घाबरून ओरडायला सुटले स्वप्नात की ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त असं मोठ्याने बोलायला लागले. बघते तर आपण स्वप्नात आहोत. आणि ही प्रचिती मला 15 दिवसापूर्वी स्वप्न पडलं आणि 15 दिवसांनी यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे मला महाराजांनी सावध केलं होतं. थोडंसं भोगायला लागतं पूर्वजन्म म्हणून, पण खूप मोठं होतं ते अगदी थोडंसं निभावलं आणि थोडक्यात समाधान म्हणजे त्याला काही झालं नाही. आणि आज बाप्पांच्या कृपेमुळे, महाराजांच्या कृपेमुळे आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो. त्यामुळे सावध असल्यामुळे दत्त महाराजांना मी घरी येऊन प्रार्थना केली की तुम्हीच आम्हाला ह्याच्यातनं सगळा काय अर्थ कळत नाही, जर मोठं काही होणार असेल तर तुम्ही ह्यातनं मार्ग काढा आणि आम्हाला बाहेर वाचवा. तर त्यांनी खूप वाचवलं. कारण बाप्पा हे गुरु आहेत. मी सकाळ संध्याकाळी आम्ही दिगंबरा दिगंबरा बाप्पा बाप्पा दिगंबरा, जसं तसं बाप्पा बाप्पा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. बघा किती खूप अनुभव येतो. अक्षरशः डोळे भरून येतात. खूप मोठ्या आतावर हे झालेलं आहे. खूप मोठ्या ह्याच्यातून वाचलो. ह्या सगळ्या मठाची किंवा सगळी ओम श्री